नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपले स्वागत आहे. आज आपण तोंडात पाणी आणणारे उकळीचे मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी पहिले आपण एका कढईत तूप घालून घेतले आहे. त्यानंतर आपण त्याच्यात नारळाचा कीस घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. ते तूप अगदी संपूर्ण कीसमध्ये मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर आपण त्यात गूळ घालणार आहोत. मी साधारणतः 1 वाटी गूळ या ठिकाणी घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. त्यानंतर आपण त्यात वेलची पूड घातलेली आहे आणि काजू बदामाचे बारीक काप. त्यानंतर आपण याला संपूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण 2 माप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता. आणि तेच 2 माप आपण पाणी घेणार आहोत. जेवढा आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे अगदी तेवढंच आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे. मी थोडं पाणी एक्स्ट्रा घेत आहे. त्यानंतर आपण त्यात तूप घालून घेणार आहोत, साधारणतः 1 चमचा. आणि पाण्याला तुम्ही बघू शकता उकळी आली आणि त्यानंतर मी एक्स्ट्रा पाणी घातलं होतं ते आता आपण पुन्हा काढून घेणार आहोत. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण ते पाणी वापरू. त्यानंतर ह्या पाण्यात मी आता मीठ घातलेलं आहे आणि यात आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. जेवढं आपण पीठ घेतले तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 कप पीठ घेतलेलं आहे आणि 2 कप पाणी घेतलेलं होतं. आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत. या प्रकारे मीठ एवढं घालायचं आहे की प्रॉपर मिठाची चवही यायला नको आणि म्हणजे खारटही नको व्हायला आणि जास्त आळणंही नको व्हायला. त्यानंतर आपण खाली ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ काढून घेतलेलं आहे. या ठिकाणी हे पीठ गरम आहे, त्यामुळे मी पहिले वाटीने हे नीट त्यांच्यातल्या गाठ मोकळ्या करून घेतल्या आहेत. अगदी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे वाटीने. आणि पीठ हलकं थंड झाल्यानंतर मी त्याला हाताने छान मळून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि पिठाचा एक छान गोळा तयार करून घेणार आहोत. पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण तयार झालेलं सारण घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला पिठाच्या गोळ्याला या प्रकारे अशी पोळी बनवून घ्यायची आहे. त्यात आपण सारण टाकणार आहोत आणि कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. हाताला तूप लावू शकता
कारण पीठ हाताला चिपकतं. तर आपण तूप लावून व्यवस्थित मोदक वळवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. मोदकाची चव पूर्णतः आतल्या सारणवर डिपेंड असते. त्यामुळे आतलं सारण टेस्टी बनलं पाहिजे, प्रमाणात गोड बनलं पाहिजे आणि चवीला सुद्धा छानच लागलं पाहिजे. हळूहळू मोदक बनवून घ्यायचे आहेत. त्या पिठाच्या गोळ्यातून आपण मोदक वळताना जेव्हा पीठ घेणार आहोत तेव्हा आपल्याला त्याला परत एकदा हातावर मळून नरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्यापासून ती पोळी बनवून त्याच्यापासून मोदक बनवायचा आहे. तुम्ही बघू शकत आहात. हाताला तूप लावल्याने कळ्या लवकर बनवून होतात. बघू शकता आपण मोदक बनवण्याच्या प्रोसेसमध्ये पिठापासून ते मोदक बनवणं, त्याला तो आकार देणं हेच खूप कठीण काम असतं. कारण त्याला तो आकार वळवणं एवढं सोपं नसतं. तीच प्रोसेस करताना जास्त वेळ लागतो आणि तेच आपल्याला खूप बारकाईने करायला लागतं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी या ठिकाणी गोळा वळवत आहे आणि या ठिकाणी आपला मोदक बनलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपले ह्या ठिकाणी मोदक बनवून झालेले आहेत आणि ही रेसिपी बघून झाल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्कीच मोदक बनवायला ट्राय करा आणि मोदक बनवल्यानंतर तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघू शकता आपण कशी बारीक पोळी बनवून त्यात सारण टाकून घेणार आहोत आणि कळ्या वळवून घेणार आहोत. बघू शकता. आता आपण पाणी थोडं गरम करायला ठेवलं होतं
त्यात आपण एक वरतून अशी चाळणी ठेवून घेतलेली आहे. त्यात आपण आता मोदक ठेवून घेणार आहोत. पाणी खाली गरम झालेलं आहे आणि त्यावरतून आपण ताटाने त्याला झाकून घेणार आहोत. थोड्या वेळाने आपण चेक केलं, 10-15 मिनिटात तुम्ही बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहेत. आता आपण त्यांना सर्व करून घेऊया. हे मोदक अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि चवीला देखील अप्रतिम लागत आहेत. तुम्ही सुद्धा नक्की असेच मोदक ट्राय